तर आय-टी कंपनीजमध्ये फ्रेशर्सला फार डिमांड आहे. आपल्या इकडच्या ज्या मुलांना ही गोष्ट माहितीच नाही की आय-टीमध्ये जायचं कसं. हा आपल्या शहरातला मराठवाड्यामधला हा सगळ्यात मोठा सेमिनार असणार आहे. विशेषतः हा फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांसाठी. स्टुडंट्सला एक आयडियाच नाहीये आय-टी मध्ये कसं जायचं. मुलं काय करतात, वेगवेगळे कुठले तरी कोर्स करतील, ते कोर्स लाखो रुपये त्याच्यामध्ये टाकतील आणि तेवढेही करून त्यांना प्लेसमेंट मिळत नाहीये. कुठल्याही फॅकल्टी, आय-टी अशी फील्ड आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्याही फील्डमध्ये झालेलं असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. नमस्कार मंडळी, तुम्ही नुकतेच 12वी पास झाले असाल किंवा ग्रॅज्युएशनला आहात आणि सध्या फक्त डोक्यामध्ये तुमच्या शिक्षणच आहे आणि आयुष्यामध्ये बी प्लॅन तुम्हाला तयार करायचा असेल तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आपण जर बघितलं असेल तर आय-टी क्षेत्राचं जे जाळं आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पसरताना आपल्याला बघायला मिळतंय. अनेक गावागावामध्ये एकतरी तरुण हा आय-टी मध्ये आहेत आणि चांगलं पॅकेज आहे. त्याचे घरचे देखील तुम्हाला सांगताना बघायला मिळत असेल की महिन्याला तो लाख रुपये कमवतो आणि तुम्हाला देखील असंच महिन्याला एक चांगलं पेमेंट जर कमवायचं असेल तर खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. कारण माझ्यासोबत आज आहेत अश्वमेघ खोतकर सर, ज्यांची आय-टी अकॅडमी आहे. ते अनेक मुलांना प्लेस करतात आणि त्यांच्यासोबतच आज आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आय-टी क्षेत्र नेमकी काय आहे आणि आय-टी क्षेत्राशी आपण आज जवळून ओळख करून घेणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सर, नेमकी आय-टी क्षेत्रामध्ये तुम्ही कधी आणि कसे आलात आणि का वाटलं तुम्हाला की आपण अकॅडमी सुरू करायला हवी? मी बऱ्याच दिवसापासून जवळजवळ एक 4 ते 5 वर्षापासून मी आय-टी क्षेत्रामध्ये आहे आणि आय-टी अकॅडमी जी आपली ऐश्वर्या अकॅडमी आहे ही स्टार्ट करायचं मेन जे मोटो आहे की जास्तीत जास्त आपल्या भागातले जे मुलं आहेत त्यांनी आय-टी कंपनीमध्ये जायला पाहिजे, हा मेन मोटो आहे. आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं आय-टी क्षेत्राशी निगडीत अकॅडमी असतील किंवा कोर्सेस घेणाऱ्या बऱ्याच संस्था असतील, ह्या संभाजीनगरमध्ये नाही. हो. पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, याच ठिकाणी. तर मग अशा वेळी तुम्हाला काय वाटलं की आपण संभाजीनगरमध्ये करायला हवं किंवा या ठिकाणी स्कोप आहे? कारण आपल्या इकडचे बरेच जे विद्यार्थी आहेत, संभाजीनगर झालं किंवा आपल्या मराठवाड्यामधले विद्यार्थी आहेत, ते पुण्याला जातात किंवा मुंबईला जातात आणि तिथे जाऊन वेगळे वेगळे कोर्स करतात. तर माझा अशी इच्छा आहे की तिकडं न जाता आपले विद्यार्थी आपल्या शहरामध्ये राहून प्रॉपर योग्य पद्धतीनं जेन्युइन वेनी आय-टी कंपनीमध्ये जॉब मिळावा त्यांना. तर त्यासाठी माझा हाच मोठा आहे, म्हणून मी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ही अकॅडमी चालू केलेली आहे. अकॅडमी सुरू करताना मूळ संकल्पना नेमकी काय होती तुमची? जी मूळ संकल्पना आहे की मुलांसाठी जे मी विचार केलेला आहे, संकल्पना जी आहे की मुलांनी एक प्रॉपर आय-टी कंपनीमध्ये जॉब करावं, ठीक आहे, बिना फेक एक्सपिरियन्स, ना बॅकडोर एंट्री, जे आजकालच्या पिरियडमध्ये खूप ट्रेंडिंगला आहे मार्केटमध्ये, हे न करता जो एक फ्रेशर विद्यार्थी आहे ज्याने रिसेंटली त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय किंवा एक 4-5 वर्ष झाले, 6-7 वर्ष झाले त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट करून त्यांनी योग्य पद्धतीने आय-टी मध्ये कसं जाता येईल आणि लाईफ टाईम त्यांची जी स्टेबिलिटी आहे आय-टी मध्ये कशी असायला पाहिजे. जर तुम्ही फेक एक्सपिरियन्स किंवा बॅकडोर एंट्रीने गेलात ती तुम्हाला एक स्टेबिलिटी नाही येणार, पण जर तुम्ही जेन्युइन वेने आय-टी कंपनीमध्ये जर गेला तर तुमची एक लाईफ स्टेबल असेल. आणि हाच एक माझा उद्देश आहे की तुम्ही स्टेबिलिटी तुमच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे जॉबमध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे मुलं आज मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार आपल्याला बघायला मिळतात. आय-टी क्षेत्रामध्ये किती मागणी आहे मुलांची आणि कशा पद्धतीनं संधी उपलब्ध आहे, हे जे बेरोजगारी आहे ती कमी होऊ शकते? 100% निश्चितपणे ही जी बेरोजगारी आहे ती कमी होऊ शकते. आता कसं, तर आय-टी कंपनीजमध्ये फ्रेशर्सला फार डिमांड आहे. जर आपण मोठ्या मोठ्या नामांकित कंपनीज बघितलं तर त्यांच्याकडे एकेका कंपनीमध्ये 60-60, 40-40 हजार ओपनिंग्स आहेत प्रत्येक वर्षी. आता जर एक कंपनी आहे, आय-टी कंपनी एमएनसी, फार मोठी कंपनी आहे, 2026 साठी, ह्या वर्षासाठी त्यांना जवळजवळ 60,000ची गरज आहे फ्रेशर्सला. अशा बरेच कंपनीज आहेत, पण पद्धत ही आहे की आपल्या इकडच्या ज्या मुलांना ही गोष्ट माहितीच नाही की आय-टी मध्ये जायचं कसं, ठीक आहे. त्याच्यासाठी मुलं काय करतात, वेगळे वेगळे कोर्स करतात. ऍक्च्युअली त्याची गरज आहे का कंपनीजला, की तुम्ही फुल स्टॅक असेल, डेव्हऑप्स असेल, डेटा सायन्स असेल, डेटा इंजिनिअरिंग असेल, ह्या कोर्सची गरज आहे का कंपनीजला? तर अजिबात नाहीये, ठीक आहे. ही गोष्ट आय-टी मध्ये जर जायचं तर आपल्याला एक समजून घ्यावं लागेल की आय-टीचा रोड मॅप काय, कशी जेन्युइन एंट्री तुम्हाला मिळेल, ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल. बरं, तुम्ही आता सेमिनार होताय मराठवाड्यातलं. हो. खरं तर महाराष्ट्रामध्ये पहिलंच आय-टीचं जे आहे ते सेमिनार पार पडतात. काय संकल्पना आहे या सेमिनारची आणि काय वाटतं तुम्हाला सेमिनारवर? हा आपल्या शहरातला मी म्हणेल मराठवाड्यामधला हा सगळ्यात मोठा सेमिनार असणार आहे, ठीक आहे. हा आणि विशेषतः हा फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांसाठी. तर याचा मेन मोटो जो आहे की आय-टी कंपनीमध्ये आपल्याला कसं जाता येईल,
ठीक आहे. आपल्याला कितीपर्यंत पॅकेज असू शकतो, जेणेकरून आई वडिलांची आपले काही स्वप्न असतात ते आपण कसे पूर्ण करू शकतो. आई वडिलांनी आपल्याला जे कष्ट करून जे शिकवलंय त्यांचं स्वप्न आपण कसं पूर्ण करता येईल. आयटी मध्ये कुठले कुठले रोल्स आहेत, आपल्याला कुठलं टेक्नॉलॉजी यायला पाहिजे, आपण बऱ्याचदा ऐकतो आपला पोर्टफोलिओ बिल्ड करायला पाहिजे, रेझ्युमे एटीएस फ्रेंडली असायला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे आपल्याला गरजेचं आहेत. ठीक आहे. तर आपण ह्या सेमिनारमध्ये तेच बघणार आहेत की आपल्याला कुठल्या जॉब प्रोफाईलसाठी जाता येईल, मार्केटमध्ये काय ओपनिंग्स आहेत, किती ओपनिंग्स आहेत, कुठल्या स्किल्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आपल्या सेमिनारमध्ये. बरं मला एक सांगा की दिल्ली, मुंबई, जयपूर असेल किंवा इतर दुसऱ्या आपण बँगलोर घ्या, या ठिकाणी ज्या पद्धतीचं आयटी मधलं शिक्षण आहे हम्म. त्या तुलनेमध्ये किंवा आपण असं म्हणलं आहोत की तिकडचे क्लासेस किंवा शिक्षण ना करून संभाजीनगरमध्ये आपल्या अकॅडमीमध्ये मुलांनी काय यावं, काय वेगळं करताय तुम्ही किंवा काय वेगळ्या पद्धतीनं त्यांना बघा, पहिली गोष्ट जर आपण कम्पेअर जर केलं दिल्ली, बेसिकली मी कम्पेअर करेन नॉर्थ साईडला. ठीक आहे. नॉर्थ साईड वेगळं काय आहे आणि आपल्या याच्यामध्ये काय वेगळं आहे, जी ॲक्च्युअली मुलांना स्कूलिंगपासूनच ते वेगळ्या वेगळ्या फील्डमधली ट्रेनिंग दिल्या जाते. ठीक आहे. की आय टीमध्ये कसं जायचं किंवा कुठल्याही डोमेनमध्ये जर जायचं असेल त्याची प्रॉपर ट्रेनिंग त्यांना मिळते. आणि जर आपण ॲज कम्पेअर्ड केलं पुण्याला, ठीक आहे, तर आपल्या इकडे आणि त्यांच्या इकडे डिफरन्स काय, तर फार फार डिफरन्स आहे. ठीक आहे. की स्टुडंट्सला एक आयडियाच नाही आहे कशा योग्य पद्धतीनं जाता येईल. विशेषतः काय आहे की आपल्याला आपल्या इकडे प्लेसमेंट तसे पाहिजे तशा कंपनीज येत नाहीत, कॅम्पस रिक्रुटमेंट तशी होत नाहीत. ठीक आहे. मग मुलांना एक आयडिया नाही आहे आयटी मध्ये कसं जायचं. ठीक आहे. मग मुलं काय करतात, वेगवेगळे कुठले तरी कोर्स करतील. ठीक आहे. ते कोर्स लाखो रुपये त्याच्यामध्ये टाकतील आणि तेवढेही करून त्यांना प्लेसमेंट मिळत नाहीये. ठीक आहे. याच्या मागचा मेन उद्देश काय आहे, मुलांना प्रॉब्लेम का बरं येतोय, की मुलांना माहिती नाही ऍक्च्युअल मध्ये की आयटी मध्ये जायला रस्ता कुठला आहे. हा एक त्यांच्या माइंडसेट, एक खूप खूप चुकीच्या गोष्टी मुलांच्या मनामध्ये असतात की सर माझं 2-3 वर्ष पहिले ग्रॅज्युएशन झालंय, मग मला आयटी मध्ये जाता येईल का, मग आता मला तर फ्रेशर राहिलो नाही मी. हो बाबा, खूप ओपनिंग्स आहेत मार्केटमध्ये आयटी मध्ये, बट देर इज अ जेन्युइन वे, ज्या वेनी आपल्याला आयटी कंपनीमध्ये जाता येईल. तर कोणत्या फॅकल्टीतला मुलगा पाहिजे की जेन्युइन त्याला आयटी मध्ये जाता येईल किंवा इंग्लिश फार पक्की असली पाहिजे, तर असं काही आहे का? कुठल्याही फॅकल्टी, आयटी अशी फील्ड आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्याही फील्डमध्ये झालेलं असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता आयटीमध्ये. देर इज अ नो बॉन्ड की असं रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत की तुमचं आयटी मधनंच पाहिजे, सीएस मधनंच तुमचं बीटेक बी झालं पाहिजे, बीएससी झालेलं पाहिजे, ठीक आहे, बीसीएस झालेलं पाहिजे, असं नाही आहे. कुठल्याही ग्रॅज्युएशनच्या फील्डचा मुलगा त्याच्यामध्ये जाऊ शकतो. आता सर तुमचा दुसरा प्रश्न की कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे, इंग्लिश कसं यायला पाहिजे. माझ्या मते तुम्हाला काय असं फ्लुएंट इंग्लिश किंवा युएसए युके ॲक्सेंट तुम्हाला असणं गरजेचं नाही. द थिंग इज दॅट की तुम्ही जे बोलता इंग्लिशमध्ये समोरच्याला अंडरस्टँडेबल आहे का इझी लँग्वेजमध्ये, दॅट्स इट. इझी सोप्या भाषामध्ये जर समोरच्या व्यक्तीला कळत असेल तेवढी जरी तुम्हाला इंग्लिश आली तेवढी पुरेसी आहे. आणि मुलांना प्लेसमेंटसाठी कोणकोणत्या कंपन्या आपल्याकडे किंवा कोणकोणत्या कंपन्यांसोबत टायअप झालेले त्यांना कशी संधी देतो? येस, आपल्याकडे बऱ्याच आयटी एमएनसी कंपनीज आहेत ज्यांच्यासोबत आपलं टायअप झालेलं आहे. ओके. आणि जितकेही एमएनसी कंपनीज आहेत किंवा जे युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना संधी उपलब्ध आहे आयटी कंपनीजमध्ये. आणि किती महिन्यांचा कोर्स आहे आपला जो हा कोर्स नाही, आपण एक त्याला प्रॉपर प्रोग्राम बोलतो, हा जो प्रोग्राम आहे तो 3 मंथचा प्रोग्राम आहे. येस. आणि काय असतं त्या 3 महिन्यामध्ये? त्या 3 महिन्यामध्ये जे ऍक्च्युअली कंपनीजला काय रिक्वायर्ड आहे आयटी मध्ये मुलं जेव्हा ते घेतात तर त्यांना ऍक्च्युअल मध्ये काहीतरी रिक्वायरमेंट असतं, काही टेक्निकल स्किल्स पाहिजे. ठीक आहे. त्यांचं कम्युनिकेशन तसं पाहिजे. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती त्या आपण स्टुडंट्सला 3 महिन्यामध्ये ट्रेन करतो. त्याच्यामध्ये त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स पण आलं की ते आपण इम्प्रूव्ह केलं जातं. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असतं की कंपनी स्पेसिफिक आपण प्रिपरेशन पण करून घेतो मुलांकडनं. दुसऱ्या क्लासेस किंवा अकॅडमीच्या तुलनेमध्ये आपण वेगळेपणा काय करतो? येस. सो बेसिकली आपली जेन्युनिटी. ठीक आहे. आपण बॅकडोर किंवा फेक एक्सपिरियन्स याला प्रमोट तर करतच नाही, अजिबात करत नाही. आपली जेन्युइन एंट्री आपण आयटी कंपनीमध्ये करून देतो स्टुडंट्सची. जर आपल्या प्रोग्राममध्ये जर कोणाला एनरोल करायचं त्याच्यासाठी पण एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. जर तो एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला ऍडमिशन पण ही मिळेल. तर साधारण फीसचं स्ट्रक्चर कसं आहे आणि कशा पद्धतीनं मुलांना आपल्यासोबत हे करायचं? आपली फीस जी आहे ती काय अशी खूप मोठी फीस नाही, एक जेन्युइन एक अमाऊंट आहे. ठीक आहे. जे स्टुडंट इझिली पे करू शकतात. अशी काही हायफाय खूप मोठी फीस स्ट्रक्चर नाही आपलं. एक कमी फीस स्ट्रक्चर आहे जेणेकरून स्टुडंट्सलाही त्यांच्या आई वडिलांनाही अफोर्डेबल असतं. तर आज
एखादा मुलगा आलाय आणि आपल्याकडे क्लासेस करतोय, त्याचा पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर साधारण किती दिवसामध्ये त्याला प्लेसमेंट मिळते किंवा साधारण काय पॅकेज असतं त्याला? एक साधारणतः 3 महिन्यांचा प्रोग्राम आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये स्टुडंट जो आपला विद्यार्थी आहे तो इंटरव्ह्यूज द्यायला स्टार्ट करून देतो. ठीक आहे. आता पॅकेजचा एक खूप चांगल्या प्रकारे त्यांना एक स्टार्टिंगला पॅकेज मिळतो, जेणेकरून त्यांचे जे आई वडिलांचं जे स्वप्न असेल तो पूर्ण करू शकतो, किंवा लेट्स से त्याच्या फॅमिलीसोबत तो ट्रिपलाही जाऊ शकतो कुठंतरी बाहेर. इतकं चांगलं पॅकेज तुला येस, ऑब्व्हियसली खूप चांगल्या प्रकारे त्याला पॅकेज मिळेल. मिळतं. येस. आणि खास करून विचारायला आवडेल की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की इंस्टावरती असेल किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, अनेक जण जाहिराती करताना सांगतात की 100% प्लेसमेंट आहे देणार. हो. तुम्ही 10-12 लाखाचं पॅकेज. खरं असं होतं की फ्रेशरला 10-12 लाखाचं पॅकेज? बघा, फ्रेशरला ही गोष्ट ही सत्य आहे की फ्रेशरला 12 लाखाचं किंवा 11 लाखापर्यंत हायेस्ट पॅकेज मिळू शकतं. ठीक आहे. पण ऍक्च्युअली त्याच्यासाठी काही स्किल्स रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे. जर तुमच्याकडे ज्या त्या स्किल्स असतील, डेफिनेटली आपला प्रोग्राम जर तुम्ही केला तर तुमच्यामध्ये त्या स्किल्स येतील आणि तुम्ही 11 लाखाचंही पॅकेज देऊ शकतात. पण जर तुम्हाला कोणी बोलत असेल, गॅरंटी देत असेल की मी 11 लाखाचंच किंवा 18 लाखाचंच तुम्हाला पॅकेज देतो, तर ही सरासरी खोटी गोष्ट आहे. कारण त्या कंपनी का त्यांच्या स्वतःच्या नाही आहेत, तर ते कसं तुम्हाला प्रॉमिस करू शकता किंवा गॅरंटी देऊ शकतं? कोणीही गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. इव्हन दो मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्हाला 11 लाखाचंच पॅकेज मिळेल. तर जर तुम्हाला कोणी गॅरंटी देतंय तर समजून जायचं ती तुमची फसवणूक होतीये. तर तुम्ही नेमकी या क्षेत्रामध्ये का आलात? येस. सो सगळ्यात मोठं माझं जे मोटो आहे की जे क्षेत्रामध्ये मी आलो आय मध्ये, की हे फास्टेस्ट ग्रोईंग सेगमेंट आहे. जर आपण कुठलेही सेक्टर जर कम्पेअर केले तर IT इज द फ्युचर. ठीक आहे. मग ते डेटा रिलेटेड असो किंवा AI रिलेटेड असो किंवा एनिथिंग, जे सगळं जग जे चाललंय आज आपण बघतोय, सगळ्या क्षेत्रामध्ये ITचाच वावर आहे. असं एकही क्षेत्र राहिलेलं नाही ज्याच्यामध्ये आपण IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर्स आपण यूज नाही करत आहे. जर फॉर एक्झाम्पल छोटीशी गोष्ट पकडली, आजकाल आपल्या ज्या स्कूल्स आहेत ते डिजिटाईज झाल्या आहेत. IT आलंच तिथं. प्रत्येक गोष्टीमध्ये मीडिया असो किंवा स्कूल्स असो किंवा न्यूजपेपर असो, प्रिंट मीडिया असो, त्याच्यामध्ये IT येत आहे. प्रत्येक गोष्ट असं कुठलीच गोष्ट नाही. पेट्रोल पंप जरी बघितलं त्याच्यामध्ये ITचा वापर खूप जास्त वाढलेला आहे. त्याच्यासाठीच माझं जे उद्देश आहे की आपल्या इकडचे, आपल्या भागातले जे मुलं आहेत त्यांनी IT क्षेत्रामध्ये एक एंट्री करावं, जेन्युइन एंट्री करावं आणि त्यांचं नाव खूप मोठं करावं. आई वडिलांचंही नाव मोठं करावं आणि त्यांचं जे करिअर आहे ते एक्सपांड करावं. IT मध्ये फार मोठ्या पोझिशनपर्यंत त्यांना जाता येईल. बरेच मुलं आहेत ज्यांनी आयटीचे कोर्सेस केलेले आहेत, मात्र आज घरी बसलेले आहेत. बरोबर. काय कारण? भरपूर कारण आहे त्याच्यासाठी. जर सगळ्यात पहिले आपण जर विचार केला, आपण कुठलाही कोर्स करतोय, ठीक आहे, तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की IT मध्ये खरंच त्या कोर्सची रिक्वायरमेंट आहे का? ठीक आहे. आपण कोणीतरी आपल्याला सांगतं 18 लाखाचं पॅकेज मिळेल, 12 लाखाचं पॅकेज मिळेल, असे आम्ही दाखवल्या जातात आणि आपण त्याला बळी पडतो. आपण कोर्स करून घेतो. पण अरे बाबा, त्याच्यामध्ये खरंच तेवढी त्या कोर्स केल्यानंतर कंपनीजला त्याची रिक्वायरमेंट आहे का? आपल्याला हे सगळ्यात पहिले समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. जर आपण ती गोष्ट नाही बघितली कोर्स करायच्या अगोदर, तर आपण डेफिनेटली आपली फसवणूक होईल. फसवणूक होईल म्हणजे आपले पैसे जाईल, वेळही जाईल आणि आपल्याला जॉबही मिळणार नाही. ठीक आहे. मग काय? परत दुसरी गोष्ट काय आहे की स्टुडंट्स फेक एक्सपिरियन्स लावतात. हे मार्केटमध्ये खूप चालू आहे. फेक एक्सपिरियन्स लावा, फेक एक्सपिरियन्स लावा. कंपनी खरंच त्यांना, तुम्हाला वाटतं का की कंपनीला ओळखू येत नसेल तुम्ही फेक एक्सपिरियन्स लावता? ठीक आहे. तर कंपनीला इझिली ओळखता येतं. हे सगळ्यात प्रामुख्याने मेन गोष्टी आहेत. फेक एक्सपिरियन्स लावणं, नको ते गरज नसलेल्या गोष्टी तुम्ही कोर्स करता. स्टुडंट, विद्यार्थी जे आहेत, गरज नसलेले ते कोर्स करतात. त्याची अजिबात गरज नाही आहे तुम्हाला करायची. कंपनीजला आपल्याला एक तर सगळ्यात पहिले समजून घ्यावं लागेल की जे कंपनीज आहेत त्यांना तुमच्याकडनं काय रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी जर आपण बघितल्या, अकॉर्डिंगली जर आपण तसं प्रिपरेशन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला जॉब्स आहेत. IT मध्ये जॉब नाहीत असं अजिबात नाही. IT मध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. खास करून फ्रेशरला तर खूप आहे. ठीक आहे. पण आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यावं लागेल की जाण्याचा जो मार्ग आहे तो कुठला आहे आणि कसं आपल्याला जाता येईल, तो डोर कुठला आहे, जेणेकरून आपण IT मध्ये एंट्री करू शकतो. येस. खास करून याच्यामध्ये विचारायला आवडेल की आज IT क्षेत्रामध्ये जितक्या मॅनपॉवरची गरज आहे त्या तुलनेत आज किती जण तयार होत आहेत आणि कितपर्यंत? बर. IT मध्ये ऍक्च्युली कंटिन्युअसली खूप जास्त मॅन पॉवरची नीड आहे. ओके. पण आपल्याला ऍक्च्युली मध्ये समजावं लागेल की रिक्वायरमेंट काय आहे. मार्केटचा जो ट्रेंड आहे तो कंटिन्युअसली बदलतोय. अकॉर्डिंगली आपल्यालाही बदलावं लागेल. ठीक आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, 2 गोष्टी मी सांगेल.
एआयचा वावर खूप वाढला आहे. ठीक आहे. तर आपल्याला एआय येणंही गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही आता एआय म्हणजे काहीतरी एक तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप केलं पाहिजे किंवा नथिंग लाइक दॅट. सिंपल आहे. जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही एआय यूज करता, तुम्हाला प्रॉपर रित्याने ते यूज करता आलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जे प्रोडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आहे ती वाढेल. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. परत एक गोष्ट, यूएसए साईडला किंवा बाहेर जर आपण गेलो इंडियाच्या बाहेर, तर भरपूर प्रोजेक्ट्स आहेत. ते खास करून इंडियामध्ये येतात. ठीक आहे. आणि इकडे त्याची रिक्वायरमेंट खूप जास्त आहे. बस आपल्याला समजून घेणे, मार्केट कुठल्या पद्धतीने चाललंय आणि आपण कुठल्या वेनी आपल्याला जॉब आपल्याला करायचा आहे. तर खास करून मला विचारायला आवडेल की फक्त कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आयटी ला वाव आहे की जे काही सरकारी क्षेत्र आहे त्यामध्ये देखील या मुलांना संधी मिळणार आहे किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये देखील अशा ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतात का? हो. काय आहे, डायरेक्टली असे गव्हर्नमेंटचे भरपूर प्रोजेक्ट्स असतात, जिथं स्टुडंट्सला आय-टी रिलेटेड तिथं जाता येईल. फार जर आपण बघितलं गव्हर्नमेंटचे खूप प्रोजेक्ट्स आहेत, जे आय-टी कंपनीकडे आलेले आहेत. जशी फॉर एक्झाम्पल आपण आधारचं जर बघितलं, टी-सी-एस हँडल करते. ठीक आहे. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स असे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे. डायरेक्टली तुम्ही गव्हर्नमेंट जॉब नसेल, बट तुम्ही इन शॉर्ट गव्हर्नमेंट सोबतच काम करणार. फॉर एक्झाम्पल दुसरं जर जायचं झालं तर आपण पासपोर्टचं जर काम बघितलं इंडियाचं. ठीक आहे. पासपोर्ट व्हेरिफिकेशन किंवा पासपोर्ट रिन्युअल, जे आपण पासपोर्ट नवीन बनवतो ते सुद्धा टी-सी-एस करते. अशा भरपूर गोष्टी आहेत. अशा एकच हे दोनच मी उदाहरण दिलेत, पण असे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत गव्हर्नमेंटचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आय-टीची रिक्वायरमेंट आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे जे मुलं आहेत खास करून त्यांना अशी श्युरिटी नसते जॉबची किंवा मला एखादा जर येऊन म्हटला की मी आयटी मध्ये जॉब करतो तर मी त्याला म्हणतो भरोशाचं क्षेत्र नाही किंवा विश्वास ठेवण्यास जोगं ते क्षेत्र नाही. तर हे खरं आहे. नाही, ॲक्च्युअली याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावं लागेल की आय-टीचा जो हा ट्रेंड आहे ना, आय-टी कधी अशी स्टेबल नाही राहत. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपल्याला कंटिन्युअस आपल्याला टिकून राहायचं आहे, तर दिस इज अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस. ठीक आहे. नवीन-नवीन गोष्टी येत आहेत, नवीन-नवीन टूल्स येत आहेत, नवीन-नवीन सॉफ्टवेअर्स आहेत, डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही कंटिन्युअस जर तुम्ही बोलले की फार एकच टेक्नॉलॉजी पकडेल आणि मी त्याला स्टिक राहील, मी तेवढंच करेल, तर तुम्ही जास्त वेळ आय-टीमध्ये नाही टिकणार. पण जर तुमचं जर माइंडसेट असेल की नाही मला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, तुमचं ग्रोथ फार लवकर होईल, झपाट्याने तुमची ग्रोथ होईल. ठीक आहे. तर एकच गोष्ट आहे, जर आपल्याला लॉंग टर्म राहायचं आहे आय-टीमध्ये, ठीक आहे, तर आपल्याला वेगवेगळे टूल्सचं नॉलेज आणि जे एआय येतंय तर त्याला आपल्याला अडॉप्ट करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बोलणार की मी एआय यूजच नाही करणार, तुम्ही फार काळ आय-टीमध्ये नाही टिकू शकत. आपण असं म्हणू शकतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये आयटी हब जे तयार होणार आहे त्याची कुठेतरी मुहूर्तमेढ तुम्ही केली. येस, शुअरली. येणारा काही काळ असेल की छत्रपती संभाजीनगर जसं ऑटोमोबाईलचं हब आहे, हे लगेच नाही पण येत्या काळामध्ये एक आय-टीचं हब म्हणून नक्की ओळखल्या जाईल. जर पुण्याच्या नंतर जर कुठला नंबर येणार असेल, मुंबई, पुणे, नागपूरच्या नंतर, तर तो निश्चितच छत्रपती संभाजीनगर असेल आपलं. बरं, आज घडीला मुलांना कशा पद्धतीनं आयटी क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहे असं तुम्हाला वाटतं किंवा मुलांचं त्याकडे येण्याचा फ्लो जो येतो ते आपल्याला कमी वाटतं कारण बऱ्याच गोष्टी करताना आपण कोरोनाच्या काळापासून बघितलं तर पुढे देखील हा फ्लो कमी असेल की वाढेल? हा फ्लो कंटिन्यू वाढतच राहील. कारण की हे आय-टी क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये तुमची ग्रोथ फार झपाट्याने वाढते. ठीक आहे. तर हा फ्लो कमी नाही होणार. हा फ्लो कंटिन्युअसली वाढत राहील. फक्त गरज जी आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि ही गोष्ट आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की आय-टी फील्डमध्ये ॲक्च्युअली नेमकं गरजेचं काय? ठीक आहे. आपल्याला ती गोष्ट जर आपण केली तर आपल्याला जॉबही मिळतो. आपण त्याच्यामध्ये लाँग टाईम सस्टेनही करू शकतो. येस. बरं, आयटी मध्ये काम करताना बरेच मुलं शॉर्ट टाइम काम करतात की 6 महिने झाले, 1 वर्ष झाले, लगेच हा जॉब स्विच करायचा, दुसरीकडे बघायचा. तर हे करणं कितपत योग्य आहे? एका ठिकाणी जर टिकून राहिले तर त्याचे फायदे तोटे काय असू शकतात? याच्यामध्ये एक फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. जर जेन्युइन जर सांगायचं झालं, जर मुलांचं एक मेंटॅलिटी झालेली की जेवढं आपण कंपनी लवकर स्विच करू तर तेवढं आपलं पॅकेज तेवढा वाढेल. बट याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण कंटिन्युअसली जर स्विच करतोय तर आपण खरंच ती स्किल्स आपण अडॉप्ट केली आहे का? ठीक आहे. जर आपण एखाद्या प्रोजेक्टवरती लाँग टर्म जर काम केलंय तर आपल्याला त्या गोष्टी त्या प्रोजेक्टमधल्या बारीक गोष्टी आपल्याला जवळून बघता येतात, अनुभव करता येईल. ठीक आहे. तर कंटिन्युअसली फक्त पॅकेज लगेच वाढावं. जे आपण बोलतो ना की रॅपिड ग्रोथ, जेवढं आपण रॅपिडली ग्रो करू तेवढं रॅपिडली डाऊनफॉल पण होऊ शकतो. ठीक आहे.
तर एक कुठलाही प्रोजेक्ट असेल त्याला कंटिन्युअसली काम करा, कारण प्रत्येक कंपनीची काम करण्याची पद्धत वेगळी असते. जर तुम्ही कंपन्यांचे काम करण्याची पद्धत समजून घेतली, मेथोडॉलॉजी समजून घेतली, ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये लेट्स से तुम्ही तुमचं पर्सनल जे करिअर आयुष्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रो करू शकता चांगल्या पद्धतीने. पण फक्त पॅकेज जास्त मिळावं म्हणून कंटिन्युअस स्विच करणं हे फार चुकीचं असं मला वाटतं. आजचे जे तरुण आहेत हं. त्यांना काय संधी द्याल, जे सध्या आय टी क्षेत्रात नाहीये, मात्र कोणतरी एमपीएससी करतायत, कोणतरी फक्त ग्रॅज्युएशन करतायत आणि त्यांच्याकडे बी प्लॅन तयारच नाही, ओके. तर त्यांना काय सांगाल? येस. सो आता फार एक मोठा प्रश्न आहे हा, की जे मुलं एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सीचं तयारी करतात, एक वेळ येतो त्यांचं सिलेक्शन नाही होत आणि बी प्लॅन नसल्यामुळे त्यांचं आयुष्य हे कुठेतरी एक डेंजर झोनमध्ये येऊन जातं, की काय करायचं पुढं हा फार मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभा राहतो. मग आता करायचं काय? तर निश्चितच जे यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीचे जे स्टुडंट्स आहेत, जे तयारी करतायत, तर त्यांच्याकडे एक बी प्लॅन असायला पाहिजे. आता बी प्लॅन म्हणजे बिझनेसच हा नेहमी नसतो, ठीक आहे? तो एक चांगला जॉब पण असू शकतो. तर याच्यासाठीच आपण आपला सेमिनार ऑर्गनाईज केला आहे येत्या 28 तारखेला. त्याच्यामध्ये ते त्यांना सांगण्यात येईल, त्यांना समजेल ॲक्चुअली की आय टीमध्ये कसं आपल्याला एक बी प्लॅन काय असू शकतो त्यांच्यासाठी आणि तो आय टी कसा असू शकतो, कसं त्यांना इझी वेनी आय टी कंपनीमध्ये जाता येईल. नक्कीच सर, धन्यवाद. तर मंडळी, आय टी क्षेत्र नेमकी काय आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला संधी उपलब्ध आहे, या संपूर्ण विषयावरती आजचा हा खास पॉडकास्ट होता. नक्कीच आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल. जर तुमचे काही प्रश्न आहेत तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचे देखील उत्तरं तुम्हाला देण्यात येतील. त्यावरती देखील एक नवीन पॉडकास्ट एपिसोड घेऊन येता येईल आणि तुमच्या भेटीला तो खास करून आम्ही घेऊन येऊ. तर तुमचे प्रश्न नक्की विचारा. नवीन एक करिअरची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये, ज्या ठिकाणी राहणं खाणं तुम्हाला अगदी सोयीस्कर वाटतंय आणि तुमच्या खिशाला परवडणारं देखील आहे, त्या ठिकाणी तुम्हाला आय टी जे आहेत क्लासेस सुरू झालेले आहेत. तर नक्की या ठिकाणी या, एकदा भेट द्या अकॅडमीला आणि जाणून घ्या अकॅडमीविषयी अधिक माहिती आणि सोबतच त्या क्षेत्राविषयी जी आहे ती अधिक माहिती तुम्हाला याच्या सेमिनारमध्ये देखील बघायला मिळणार आहे. त्याचं देखील कुठे आणि कधी हे सेमिनार होणार आहे त्याची देखील संक्षिप्त माहिती आपण दिलेली आहे. तर नक्की बघा आणि कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं सीट बुक करा. तर वेळ झाली थांबण्याची, थांबत येतात. धन्यवाद.